हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटी. तर मित्रांनो, आज आपला महाराष्ट्र सेट पेपर 1 प्रिपरेशन्सचा 28वा भाग आहे. आणि त्याचबरोबर मित्रांनो, घड्याळाचा काटा जसा टिक टिक करून पुढे जात आहे तशा प्रकारे आपला एक दिवस हा पुढे चाललेला आहे. तर दिवसाचा एक पण सेकंद हा वाया न घालवता आपल्याला आपला अभ्यास हा चालूच ठेवायचा आहे. तर तुमच्या अभ्यासामध्ये अजून भर पडण्यासाठी आम्ही ज्या 20 मॉक टेस्ट अवेलेबल केल्या होत्या, तर त्या 20 मॉक टेस्टपैकी आपल्या 14 मॉक टेस्ट ह्या झालेल्या आहे. आणि पुढची मॉक टेस्ट ही आपली 20 तारखेला डेटा इंटरप्रिटेशन वरती असणार आहे. तर मित्रांनो, या 20 पण मॉक टेस्ट तुम्ही अटेंड करा, जेणेकरून तुमचे राहिलेले जे पण डाऊट्स असतील तर ते तर क्लिअर होतीलच. आणि त्याचबरोबर तुम्हाला क्वेश्चनचा फीडबॅकसुद्धा त्या ठिकाणी दिलेला आहे, तर तुम्हाला अधिक माहितीसुद्धा त्या ठिकाणी भेटेल. आणि ते फक्त 199 रुपयामध्ये आहे. तर कोणताच वेळ वाया न घालवता तुम्ही लवकरात लवकर ह्या 20 पण मॉक टेस्ट सॉल्व करा. तर जसं की तुम्हाला माहिती आहे की आम्ही एक व्हॉट्सअप पेड ग्रुप चालू केला आहे, ज्यामध्ये तुम्हाला 20 मॉक टेस्ट तर भेटतीलच आणि त्याचबरोबर त्याचे PDF देखील तुम्हाला त्या ठिकाणी भेटणार आहे. आणि तुम्हाला एक क्वेश्चनशी रिलेटेड जे पण डाऊट्स वगैरे असतील तर तुम्ही त्या ठिकाणी डायरेक्टली विचारू शकता. आमचं मार्गदर्शनसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी अवेलेबल आहे. आणि एक्झामशी लागणारं जे पण मटेरियल आहे तर ते सुद्धा आम्ही तुम्हाला अवेलेबल करून देणार आहोत. तर हा व्हॉट्सअप ग्रुप जर तुम्हाला जॉईन करायचा असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करा, सर तुम्हाला ॲड करतील. आणि हा पेड व्हॉट्सअप ग्रुप आहे, हा 299 रुपयामध्ये आहे. तर अमाऊंट ही कधीच बघायची नसती, कारण की अमाऊंटवरती आपलं फ्युचर डिपेंड नसतं. अमाऊंट ही खूप लहान आहे. तुम्हाला ही चांगली संधी आहे, वेळसुद्धा आहे. आणि एक्झाम पोस्टपोन झाल्यामुळे हा अतिशय चांगला पर्याय आहे की जेणेकरून तुमची अभ्यासाची लिंक ही चालूच राहील. तर आज आपण पीपल डेव्हलपमेंट अँड एन्व्हायरमेंट म्हणजेच की माणसाचा विकास आणि आपला पर्यावरण याच्यावरती काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स बघणार आहोत. तर बघूया. पहिला प्रश्न आहे, इंटरलॉकिंग ऑफ 2 or more टाइप्स ऑफ फूड चेन्स ॲट डिफरंट ट्रॉपिक लेवल्स इज कॉल्ड. म्हणजेच की वेगवेगळ्या ट्रॉपिक स्तरावर 2 किंवा अधिक प्रकारच्या खाद्य साखळ्यांचे जे इंटरलॉकिंग असते तर त्याला काय म्हणतात. ऑप्शन्स दिलेले आहे. फूड चेन म्हणजे खाद्य साखळी, तर फूड वेब म्हणजे अन्नजाळी, सक्सेशन म्हणजे वारसा, आणि इकोलॉजिकल पिरॅमिड म्हणजे पर्यावरणीय पिरॅमिड. तर मित्रांनो, ट्रॉपिक लेवल म्हणजे नेमकं काय असते की ट्रॉपिक लेवल म्हणजे ही एक अशी लेवल, इकोसिस्टीममधील ही अशी लेवल असते ज्यामध्ये जीवांचा समूह असतो. तो अन्न साखळीत समान पातळी व्यापतो आणि प्राथमिक उत्पादक सहसा वनस्पती आणि एकपेशीय वनस्पती असतात, जे स्वतःचे अन्न स्त्रोत तयार करण्यासाठी प्रकाश संश्लेषण करतात आणि प्राथमिक उत्पादक प्रथम ट्रॉपिक पातळी बनवतात. आणि त्याचबरोबर जी इंटरलॉकिंग असते, या ट्रॉपिक लेवलची जी इंटरलॉकिंग असते म्हणजेच की बऱ्याच फूड चेनच्या इंटरलॉकिंगला फूड वेब असे म्हणतात. याचे कारण असे आहे की प्रत्येक जीव हा एकापेक्षा जास्त उष्णकटिबंधनीय स्तरापासून आहार प्राप्त करू शकतो, किंवा दुसऱ्या शब्दात त्याला म्हणायचं म्हटलं तर एक जीव हा उच्च ट्रॉपिक लेवलच्या एकापेक्षा जास्त प्राण्यांसाठी अन्न बनवितो. म्हणजेच या ठिकाणी आपण असं सांगू शकतो की वेगवेगळ्या ट्रॉपिक स्तरावर 2 किंवा अधिक प्रकारच्या खाद्य साखळ्यांचे जे इंटरलॉकिंग असते तर त्याला फूड वेब असे म्हणतात. म्हणजेच या ठिकाणी आपला आन्सर इन ऑप्शन बी. पुढचा प्रश्न आहे, द ट्रान्सफर ऑफ फूड एनर्जी थ्रू अ चेन ऑफ ऑर्गॅनिझम्स फ्रॉम वन ट्रॉपिक लेवल टू अनादर इज कॉल्ड. म्हणजेच की साखळीद्वारे जी अन्न ऊर्जा तयार होते तर ती जीवाच्या एका ट्रॉपिक लेवलपासून तर दुसऱ्या ट्रॉपिक लेवलपर्यंत पास होणाऱ्या क्रियेला काय म्हणतात. तर ट्रॉपिक लेवलमध्ये जेव्हा अन्न साखळीद्वारे एका ट्रॉपिक लेवलपासून तर दुसऱ्या ट्रॉपिक लेवलपर्यंत ऊर्जा जेव्हा पास होते तर त्याला एनर्जी, तर त्याला काय म्हणतात. 4 ऑप्शन्स दिलेले आहे. एनर्जी चेन म्हणजेच की ऊर्जा साखळी, फूड चेन म्हणजे अन्न साखळी,
ट्रॉपिक चेन म्हणजे ट्रॉपिक साखळी आणि ऑर्गॅनिझम चेन म्हणजेच की जीवसाखळी. तर इकोसिस्टीममध्ये प्रत्येक ट्रॉपिक स्तरावर ऊर्जेचे प्रमाण हे कमी होते, म्हणजेच की उर्वरित भाग हा उष्मा म्हणून चयापचय प्रक्रियाद्वारे मोठ्या प्रमाणात गमावला जातो. तर अन्न साखळीद्वारे जीव दरम्यान ऊर्जा ही दिली जाते, कारण की प्रकाश संश्लेषण दरम्यान झाडे सूर्यापासून त्यांची ऊर्जा काढतात. नंतर ही ऊर्जा अन्न साखळीत एका जीवातून दुसऱ्या जीवनात जाऊ शकते आणि सूर्यप्रकाशापासून ऊर्जा प्राप्त करणाऱ्या जीवनास उत्पादक असे म्हणतात. म्हणजेच की जेव्हा एनर्जी ही एका ट्रॉपिक लेवलपासून दुसऱ्या ट्रॉपिक लेवलपर्यंत पोहोचते तर ती फूड चेन म्हणजेच की अन्न साखळीद्वारे पोहोचत असते. तर या ठिकाणी याचा आन्सर इन ऑप्शन बी. पुढचा प्रश्न आहे, अ कीस्टोन स्पेसीज इज कॅरेक्टराइज्ड बाय इट्स. म्हणजेच की एक कीस्टोन प्रजाती त्याच्या वैशिष्ट्याने काय दर्शवतो. 4 ऑप्शन्स आहे. पहिला ऑप्शन आहे डिसप्रपोर्शनट लार्ज इम्पॅक्ट ऑन इकोसिस्टीम, म्हणजेच की इकोसिस्टीमवर विवादास्पद मोठा प्रभाव. दुसरा ऑप्शन आहे व्हेरी लेस इम्पॅक्ट ऑन इकोसिस्टीम, म्हणजे इकोसिस्टीमवर फारच कमी प्रभाव पडतो. तिसरा ऑप्शन आहे नो इम्पॅक्ट ॲट ऑल, म्हणजे काहीही परिणाम नाही. तर चौथा ऑप्शन आहे नन ऑफ दी अबोव, म्हणजे वरीलपैकी कोणतेही नाही. तर सगळ्यात पहिले आपल्याला माहिती पाहिजे की हा जो कीस्टोन प्रजाती आहे, तर कीस्टोन प्रजाती म्हणजे नेमका कोणता हा प्रजाती आहे. तर कीस्टोन प्रजाती हा एक असा प्रजाती आहे ज्याचा त्याच्या विपुलतेशी संबंधित नैसर्गिक वातावरणावर विवादास्पद प्रमाणात मोठा प्रभाव पडतो. ही संकल्पना प्राणीशास्त्रज्ञ रॉबर्ट टी पेन यांनी 1969 मध्ये सुरू केली होती. आणि हा जो कीस्टोन प्रजाती आहे तर इकोसिस्टीममध्ये अस्तित्व आणि भूमिका असते त्या प्रणालीतील इतर जीवांवर त्याचा अप्रिय परिणाम होतो. तर हा कीस्टोन प्रजाती बऱ्याचदा प्रबळ शिकारी असतात, ज्यांना काढून टाकल्यामुळे शिकारी लोकांचा हा खूप घातसुद्धा होऊ शकतो. तर जो कीस्टोन प्रजाती आहे तर हा त्याच्या विपुलतेशी संबंधित नैसर्गिक वातावरणावर विवादास्पद प्रमाणावर मोठा प्रभाव पडतो. म्हणजेच या ठिकाणी याचा आन्सर येईल की डिसप्रपोर्शनेट लार्ज इम्पॅक्ट ऑन इकोसिस्टीम, म्हणजेच या ठिकाणी याचा आन्सर इन ऑप्शन ए. पुढचा प्रश्न आहे, अ पॉप्युलेशन दॅट इज ॲट इक्विलिब्रियम इज, म्हणजेच की समतोल असलेली लोकसंख्या म्हणजे नेमकं तुम्ही कशाला म्हणाल. तर 4 ऑप्शन्स दिलेले आहे. पहिला ऑप्शन आहे स्टेडिली डिक्रीजिंग, म्हणजे हळूहळू कमी होत आहे. तर दुसरा ऑप्शन आहे स्टेडिली इन्क्रीजिंग, म्हणजे हळूहळू वाढत आहे. तिसरा ऑप्शन आहे इट्स नंबर इज ऑलमोस्ट स्टेबल ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम, म्हणजेच की वेळोवेळी त्याची संख्या जवळजवळ स्थिर होत चाललेली आहे. तर चौथा ऑप्शन आहे इंटरमिक्सिंग रॅपिडली विथ अदर पॉप्युलेशन्स, म्हणजेच की इतर लोकसंख्येसह वेगाने मिसळत आहे. तर पॉप्युलेशन ही इक्विलिब्रियम आहे, म्हणजेच लोकसंख्येचा समतोल आहे असं आपण तेव्हा म्हणू शकतो. यासाठी एक हार्डी वाइनबर्ग नावाचा कायदा आहे. तर तेव्हा असं म्हणतात की लोकसंख्या हार्डी वाइनबर्ग समतोल आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी शास्त्रज्ञांना कमीत कमी 2 पिढ्या पाळाव्या लागतील, एवढा त्यांना अभ्यास करावा लागला होता. तर वारंवारिता दोन्ही पिढ्यांसाठी समान असेल तर लोकसंख्या ही हार्डी वाइनबर्ग समतोलमध्ये आहे असं त्याला म्हणू शकता. तर पॉप्युलेशन म्हणजेच की जी लोकसंख्या आहे तर तुम्ही त्याला असं म्हणू शकता की वेळोवेळी जेव्हा त्याची संख्या जवळजवळ स्थिर होत चाललेली आहे तर तेव्हा तुम्ही त्याला पॉप्युलेशन लोकसंख्या ही समतोल आहे असं म्हणू शकता. तर या ठिकाणी याचा आन्सर इन ऑप्शन सी. पुढचा प्रश्न आहे, विच ऑफ दी फॉलोइंग आर कन्सिडर्ड ॲज प्रोड्युसर्स इन अ फूड चेन, म्हणजेच की खालीलपैकी अन्न साखळीतील उत्पादक तुम्ही कशाला म्हणाल. तर यामध्ये 4 ऑप्शन्स दिलेले आहे. याचा अर्थ आपण पहिले समजून घेऊ. पहिला आहे ऑटोट्रॉपिक प्लांट्स, म्हणजेच की ऑटोट्रॉपिक रोपे. दुसरा आहे हर्बीवर्ड्स म्हणजे शाकाहारी. तिसरा आहे कार्निवर्स म्हणजे मांसाहारी. आणि चौथा आहे डिकम्पोजर्स म्हणजे विघटन करणारे. तर नेमकं ऑटोट्रॉपिक प्लांट्स म्हणजे काय, हर्बीवर्स म्हणजे काय, कार्निवर्स म्हणजे नेमकं काय, तर ते बघूया आपण वन बाय वन बघूया. पहिले आहे ऑटोट्रॉपिक प्लांट्स. तर ऑटोट्रॉपिक प्लांट्स म्हणजे नेमकं काय असतात की वनस्पती हे ऑटोट्रॉप असतात. आपण याला तेव्हा म्हणू शकतो की
की ते स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात, त्यामुळे त्यांना ऑटोट्रॉफ्स असे म्हणतात. ते प्रकाश संश्लेषण प्रक्रिया करून पाणी, सूर्यप्रकाश आणि कार्बन डायऑक्साईडचे ऑक्सिजनमध्ये रूपांतर करण्यासाठी करतात आणि वनस्पती इंधन म्हणून वापरतात अशा साध्या शुगरांचा वापर करतात. हे प्राथमिक उत्पादक इकोसिस्टीमचा आधार तयार करतात आणि पुढील ट्रॉपिक पातळी वाढवतात आणि ऑटोट्रॉपिक प्लांट्सलाच प्रोड्युसर्समध्ये कन्सिडर केलं जातं. तर हर्बीवरस पण बघूया आपण. हर्बीवरस म्हणजे नेमके काय? तर हर्बीवरस म्हणजे शाकाहारी असतात आणि हे फक्त वनस्पतीच खाऊन जगतात. तर या ठिकाणी याचा आन्सर इन ऑप्शन ए ऑटोट्रॉपिक प्लांट्स, कारण की ऑटोट्रॉपिक प्लांट्सच आहे की जे प्रोड्युसर्समध्ये कन्सिडर केल्या जातात. पुढचा प्रश्न आहे, विच ऑफ दी फॉलोइंग आर डायरेक्टली डिपेंडंट ऑन प्रोड्युसर्स फॉर लिव्हिंग. म्हणजेच की पुढीलपैकी कोणते जगण्याकरिता थेट उत्पादकांवर अवलंबून आहेत? तर कार्निव्हरस म्हणजे मांसाहारी, डिकम्पोजर्स म्हणजे विघटन करणारे, स्कॅव्हेंजर्स म्हणजे मेंदूयुक्त प्राणी, तर हर्बीवरस म्हणजे शाकाहारी. तर आपण बघूया, जे कार्निव्हरस म्हणजेच जे मांसाहारी प्राणी असतात, तर मांसाहारी म्हणजे मांस खाणारा हा एक असा प्राणी आहे ज्याच्या अन्नाची आणि ऊर्जाची आवश्यकता केवळ प्राण्यांच्या ऊतीमधून किंवा मांसापासून मिळते, मग ती शिकार करून त्यांचं पोट भरत असतं. तर जे डिकम्पोजर्स असतात म्हणजे जे विघटित करणारा एक प्राणी आहे, एक जीव आहे, तर तो मृत प्राण्यांच्या अवशेषांसारख्या सेंद्रिय पदार्थांचे विघटन करतो किंवा त्यांना बारीक बारीक तुकड्यांमध्ये तोडतो आणि विघटन करणाऱ्यांमध्ये बॅक्टेरिया आणि बुरशी या दोन्हींचा सुद्धा समावेश होतो. तर जे स्कॅव्हेंजर्स असतात, तर स्कॅव्हेंजर्स म्हणजे हे असे प्राणी आहेत जे मृत प्राण्यांचे सेवन करतात, जे शिकारी व्यतिरिक्त इतर कारणामुळे मरण पावलेले असतात, तर त्यांना सुद्धा ते खाऊन टाकतात आणि मेलेले प्राणी आणि वनस्पती सामग्रीचे सेवन करून स्वयंचलित पर्यावरणातील महत्त्वाची भूमिका बजावत असतात. आणि हर्बीवरस जे असतात, तर हर्बीवरस म्हणजे काय की जे शाकाहारी असतात, तर शाकाहारी एक प्राणी आहे जो वनस्पती आणि केवळ वनस्पती खाण्यापासून ऊर्जा मिळवितो. सर्व भक्षी वनस्पतीचे काही भाग खाऊ शकतात, परंतु सामान्यतः केवळ फळ आणि भाज्या फळ देणाऱ्या वनस्पतींनी बनवतात. बऱ्याच शाकाहारीमध्ये विशेष पाचन तंत्रे असतात, ज्यामुळे त्यांना गवतसह सर्व प्रकारच्या वनस्पती पचू शकतात. तर या ठिकाणी जे हर्बीवरस आहे, तर हर्बीवरस हे एकमेव असा प्राणी आहे जो प्रोड्युसर म्हणजेच उत्पादकावरती पूर्णपणे अवलंबून असतो. म्हणजे या ठिकाणी याचा आन्सर इन ऑप्शन डी. पुढचा प्रश्न आहे, द ॲनिमल्स विच फीड ओनली ऑन अदर ॲनिमल्स आर कॉल्ड ॲज. म्हणजेच की जे प्राणी फक्त इतर प्राण्यांना खाऊनच जगू शकतात, तर त्यांना काय म्हणतात? तर आपण आत्ताच बघितलं की कार्निव्होरस म्हणजे मांस खाणारा आहे आणि इतर प्राण्यांचा मांस खाऊन जगणाऱ्यांना कार्निव्होर्स असे म्हणतात. तर हर्बीवरस म्हणजे वनस्पती खाणाऱ्यांना हर्बीवरस म्हणतात. तर ऑटोट्रॉफ्स म्हणजे प्रकाश संश्लेषणाच्या मदतीने जे स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात, तर त्याला ऑटोट्रॉफ्स म्हणतात. पण ओमनिव्हरस आपण अजून बघितलेलं नाही. तर ओमनिव्हरस म्हणजे नेमकं काय असतं की ओमनिव्हरस म्हणजे सर्वोपयोगी प्राणी आहे. हा एक प्राणी आहे ज्यामध्ये वनस्पती आणि प्राणी दोन्हींना खाण्याची आणि जगण्याची क्षमता असते. वनस्पती आणि प्राण्यांच्या पदार्थांपासून ऊर्जा आणि पोषक द्रव्ये मिळविणे किंवा सर्वभक्षी कार्बोहायड्रेट्स, प्रथिने, चरबी आणि फायबर पचवण्याची जी शक्ती आहे आणि शोषलेल्या स्रोतांच्या पोषक आणि ऊर्जेची चयापचय क्रियासुद्धा हे ओमनिव्हरस करत असतात. तर दुसऱ्यांना खाऊन जगणारा त्याला आपण कार्निव्होरस असे म्हणतो. तर या ठिकाणी याचा आन्सर इन ऑप्शन बी. अशाच प्रकारे पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न आहे, द ग्रीन प्लांट्स विच कॅन मेक देअर ओन फूड विथ द हेल्प ऑफ प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस आर टर्म ॲज. म्हणजेच की हिरव्या वनस्पती ज्या प्रकाश संश्लेषणाच्या प्रक्रियेच्या मदतीने स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात, तर त्याला काय म्हणतात? याचं एक्सप्लेनेशन आपण अगोदरच्या MCQजमध्येच बघितलेलं आहे. तर या ठिकाणी याचा आन्सर येईल ऑप्शन सी म्हणजेच ऑटोट्रॉफ्स. पुढचा प्रश्न आहे, द व्हेरियस लेवल्स थ्रू विच एनर्जी
passes into an ecosystem are called. याचा आन्सर म्हणजेच या क्वेश्चनचा नेमका अर्थ काय आहे की विविध स्तर ज्याद्वारे ऊर्जा इकोसिस्टीममध्ये पास होते त्याला काय म्हणतात. तर याचा आन्सर आपल्याला पहिल्या प्रश्नामध्येच भेटेल. तर याचं एक्सप्लेनेशन बघूया की आपण पहिलेच बघितले की जे ट्रॉपिक लेवल आहे तर ट्रॉपिक लेवल हे इकोसिस्टीममधील अशी लेवल आहे की ज्यामध्ये एनर्जी फूड चेनद्वारे म्हणजेच की अन्न साखळीद्वारे एका ट्रॉपिक लेवलपासून दुसऱ्या ट्रॉपिक लेवलपर्यंत जात असते आणि त्यालाच इकोसिस्टीममध्ये ट्रॉपिक लेवल असे म्हणतात. आणि या लेवलमध्ये जीवांचा एक समूह असतो जो अन्न साखळीत समान पातळी व्यापतो आणि प्राथमिक उत्पादक सहसा वनस्पती आणि एकपेशीय वनस्पती देखील यामध्ये असतात. तर या ठिकाणी याला आपण म्हणू ट्रॉपिक लेवल. पुढचा प्रश्न आहे द ट्रान्झिशनल एरिया बिटवीन टू इकोसिस्टीम्स इज टर्म ॲज. म्हणजेच की दोन पर्यावरणातील दरम्यानचे संक्रमण क्षेत्र आहे तर त्याला काय म्हणतात. तर ऑप्शन्स आपण बघूया. पहिला आहे इकोलिन. तर इकोलिन म्हणजे नेमकं काय की इकोलिन हा जेव्हा दोन दरम्यान कोणतीही सीमा नसते तेव्हा एका इकोसिस्टीममधून दुसऱ्या क्रमांकाचे श्रेणीकरण होते. हे संबंधित समुदायाची एक एकत्रित अभिव्यक्ती आणि जटिल पर्यावरणीय ग्रेडियंट्स आहे तर त्याला इकोलिन असे म्हणतात. आणि इकोटुरिझम जे आहे तर इकोटुरिझम म्हणजे हे एक असे पर्यटनाचा एक प्रकार आहे ज्यामध्ये सुट्ट्यामध्ये खूप सारे लोक हे वातावरणामध्ये आणि निसर्गाला कोणतीही हानी न पोहोचवता त्याचा लाभ घेतात आणि ज्यात नाजूक मूळ आणि तुलनेने निर्बंध नसलेल्या नैसर्गिक भागाला भेट देणे असते आणि त्यांचा हेतू कोणत्याच पर्यावरणाच्या गोष्टीला हानी न करता त्यांचा मुख्य हेतू असा असतो की मानक व्यावसायिक वस्तुमान पर्यटनासाठी कमी प्रभावी आणि बऱ्याचदा लहान प्रमाणात पर्याय म्हणून केला जातो. तर इकोटोन म्हणजे हा दोन जैविक समुदायामधील एक संक्रमण क्षेत्र आहे आणि येथेच दोन समुदाय हे एकत्र येतात आणि अधिक चांगल्या प्रकारे एकत्रित होतात. ते अरुंद किंवा रुंद असू शकते आणि ते स्थानिक म्हणजेच की क्षेत्र आणि जंगलातील एक क्षेत्रसुद्धा असू शकते किंवा प्रादेशिक म्हणजेच की वन आणि गवताळ प्रदेश पर्यावरणातील संक्रमण असू शकते. तर या ठिकाणी जो दोन पर्यावरणाच्या दरम्यानचे संक्रमण क्षेत्र आहे तर त्याला इकोटोन असे म्हणतात. म्हणजेच या ठिकाणी याचा आन्सर इन ऑप्शन सी. तर अशा प्रकारे आजचा आपला एपिसोड पर्यावरणाचा इथे संपलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणीबरोबर शेअर करा, काही डाऊट्स असतील तर कमेंटमध्ये विचारा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.